नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय मराठी अंतर्गत पाठ नंबर 4 सावलीतून जा आणि सावलीतून ये हा पाठ आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत। याची ओळख करून आपण या ठिकाणी पाठ समजावत आहोत। तर याची कवी कोण आहेत बघा, सु ह जोशी। कवी कोण आहेत? सु ह जोशी। बघा सुरुवातीला आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत की पाठामध्ये प्रस्तुत पाठामध्ये काय दिलं आहे नेमकं। बघा, आळस हा माणसाचा फार मोठा शत्रू आहे। आळस झटकून प्रामाणिकपणे काम केल्यास हमखास विश्लेषण हे या कथेतून लेखकाने अतिशय मार्मिक सांगितले आहे। या कथेतून अतिशय मार्मिकपणे सांगितलेले आहे। बघा आळस म्हणजे आळस कशा प्रकारे बघा मोठा आपला शत्रू आहे, कामामध्ये कसा अडथळा निर्माण करतो आळस, या बाबतीत या कथेमध्ये या ठिकाणी स्पष्ट केलेलं। तर बघा सुरुवातीला आपण पाहिलं की एका गावात एक खूप मोठा म्हणजे श्रीमंत माणूस होता। त्याने अतिशय कष्टातून हे वैभव मिळवलं होतं आणि या वैभवामध्ये बघा त्याला या वैभवाचा त्याला अतिशय म्हणजे अजिबात गर्व नव्हता, कारण त्याने हे अतिशय काबाड कष्ट करून मेहनतीने कमवले। आणि पुढे बघा त्याने सांगितलेलं आहे की या लेखकाने की त्याला एक 2 मुलं होती। त्या 2 मुलांचा स्वभाव कशा प्रकारे हे या ठिकाणी बघा समजावायचं चाललेलं होतं आपल्याला। तर त्यामधला पहिला जो मुलगा आहे त्याचं नाव काय होतं? अवी, जो आळशी होता, गावावर हिंडत फिरून यायचा, वेळेवर जेवायचा आणि झोपी जायचा, कोणते काम तो किंवा मेहनत करायचा नाही। बघा दुसऱ्याच बघा त्याचा भाऊ रवी, बघा या आळशी मुलाचं नाव होतं अवी। तर बघा त्याचा भाऊ रवी, त्याचा स्वभाव मात्र अवीच्या अगदी विरुद्ध होता। पहिला जो अवी नावाचा जो मुलगा आहे तो काय आळशी आहे, परंतु त्याच्या विरुद्ध जो दुसरा भाऊ आहे रवी, तो कसला आहे? चांगला आहे, त्याच्या विरुद्धात आहे। बघा त्याचा स्वभाव मात्र अवीच्या अगदी विरुद्ध। सकाळी लवकर उठून तो व्यायाम करायचा। सकाळी लवकर उठून त्याचं काय काम होतं? तो पहिला व्यायाम करायचा, त्यानंतर बघा अभ्यास करायचा आणि वडिलांना त्याच्या कामात मदत करायचा। आणि वडिलांना त्याच्या कामात काय करायचा? मदत करायचा। बघा वडिलांनी भरपूर म्हणजे शेतीवाडी जमीन जुमला कमवलेली होती, त्यांची दुकाने होती वेगवेगळी। तर या कामामध्ये तो काय करायचा? त्यांना मदत करायचा। सुरुवातीला व्यायाम करायचा, त्यानंतर उठून अभ्यास करायचा, त्यानंतर वडिलांना आपल्या हातभार लावायचा, कामामध्ये त्यांच्या हातभार लावायचा। अवी आणि रवी दोघेही आता चांगले मोठे झाले होते। बघा अवी आणि रवी हे दोघे मोठे झालेले होते। गणेशरावांना आळशी अवीची खूप काळजी वाटायची। बघा या ठिकाणी सांगितलं गणेशरावांना आळशी अवीची खूप काळजी वाटायची की बघा एक मुलगा जो आहे तो प्रामाणिक कष्ट करतो आहे, सकाळी उठून व्यायाम करतो आहे, अभ्यास करतो आहे, कामामध्ये मदत करतो आहे, परंतु त्याच्या विरोधात एक दुसरा मुलगा जो आहे तो काय कसा आहे? आळशी आहे, काम करत नाही, गावावर हिंडून फिरून येतो आहे आणि वेळेवर जेवायला येतो आहे, जेवतोय आणि बिछाण्यावर लोळत पडत आहे। तर ही जी गोष्ट आहे ही याची चिंता या ठिकाणी जो गावात जो श्रीमंत माणूस आहे गणेशराव यांनाही याची चिंता सतावत आहे। बघा आता त्याचंही वय झालं होतं। बघा आता त्यांचंही वय झालेलं होतं, म्हणजे कोणाचं? जे गावामध्ये जो श्रीमंत माणूस आहे गणेशराव यांचं आता वय झालेलं होतं। बघा शेवटी खूप विचार करून त्याने दोन्ही मुलांना जवळ बोलवलं। बघा शेवटी खूप विचार करून त्यांनी काय केलं? आपल्या दोन्ही मुलांना आपल्या जवळ बोलवलं, काहीतरी त्यांना सांगायचं होतं। बघा अवी आणि रवी, अरे बरेच दिवसापासून विचार करतोय, आता माझं वय झाले, जरा यात्रा करून यावी म्हणतो। त्यांनी दोन्ही मुलांना बोलवलं, आपल्या जवळ बोलवलं आहे आणि सांगत आहेत की बरेच दिवस झाले मी विचार करतो आहे, मी आता थकलोय आणि आता माझं वय झालेलं आहे, मला काम कष्ट काही जमत नाहीये, आता मी जरा यात्रा करून यावी म्हणतो। बघा यात्रा म्हणजे कुठेतरी देवस्थानाकडे जाणे, भेट देणे, देवाचं दर्शन करून येणे, अशा पद्धतीने या ठिकाणी यात्रा या शब्दाचा अर्थ होतो। ठीक आहे बाबा, पण इथला सगळा कारभार कोण चालवणार? रवीने विचारलं। बघा जर रवी नावाचा जो मुलगा आहे त्याने काय विचारलं? ठीक आहे बाबा, परंतु जो इथला जो व्यवहार आहे, शेतीवाडी म्हणा, जमीन जुमला म्हणा किंवा दुकाने म्हणा, हे कोण सांभाळणार? असा प्रश्न या ठिकाणी कोणी विचारलेला आहे? रवीने विचारलेला आहे। बघा गणेशराव म्हणाले, जमीन दुकान सगळं तुम्हा दोघांमध्ये सारखं वाटून टाकणार आहे, दोघांनी आपापल्या वाट्याला आलेली संपत्ती सांभाळायची आणि वाढवायची। त्यांनी फार विचार करून हा निर्णय घेतलेला आहे। कोणता निर्णय घेतलेला आहे? तर बघा मी जे 2 मुलं आहेत अवी आणि रवी, त्यांना मी ही जी जमीन म्हणा, दुकान म्हणा, बाकीची संपत्ती म्हणा, ही सर्व संपत्ती मी काय करणार आहे? दोघांच्या मध्ये समान वाटणार आणि त्या संपत्तीचा तुम्ही काय करायचा आहे? सांभाळ पण करायचा आणि ती संपत्ती वाढवायची। बघा बाबा तुम्ही परत कधी येणार? बघा
त्या ठिकाणी आवीर विचारलेला आहे प्रश्न हा. काय विचारलेला आहे? बाबा तुम्ही परत कधी येणार आहे? बघा, वर्षभर तरी फिरण्याचा मला विचार आहे. बघा, त्यांचा किती विचार आहे फिरण्याचा? वर्षभर. पूर्ण वर्षभर त्यांना कुठेतरी यात्रा करावीशी वाटत आहे, कुठेतरी दूर फिरायला जावं असं वाटतं. आणि त्यांनी सरळ सांगून सोडलेलं आहे मुलांना की मला 1 वर्ष लागेल फिरून यायला घरी वापस. बघा, परत मला घरी यायला 1 वर्ष तरी लागेल. गणेशराव म्हणाले. बघा, गणेशरावने हळूहळू आपली यात्रेला जाण्याची तयारी सुरू केली. असं त्या दोन्ही मुलांना सांगून टाकलं आणि आपली यात्रेला जायची तयारी त्यांनी काय केली? सुरू केलेली होती. बघा, आपल्या संपत्तीचे 2 सारखे भाग करून त्यांनी आवी आणि रवीला दिले. आपली जी संपत्ती होती, जमीन जुमला, बाकी संपत्ती, दुकाने, ही सर्व जी संपत्ती होती याचे 2 समान वाटे केलेले होते आणि त्या 2 मुलांना देऊन टाकले. 2 मुले कोण? आवी आणि रवी. बघा, जाण्यापूर्वी एक दिवस त्यांनी दोघांना जवळ बोलून म्हटले, आवी रवी उद्या मी निघणार. जाण्यापूर्वी आदल्या दिवशी त्यांनी दोन्ही मुलांना आपल्या जवळ बोलवलं आणि सांगितलं की उद्या मी निघणार आहे. जाण्यापूर्वी तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. बघा, जाण्यापूर्वी मला तुमच्याशी काय थोडं बोलायचं आहे. बघा, आपल्या घरामध्ये कुणी अगर कुठेतरी यात्रेला जाणं असेल तर बघा आदल्या दिवशी सर्व घराची जी मंडळी असतात त्यांच्याशी ते काय करतात, लोक चर्चा करतात आणि दुसऱ्या दिवशी यात्रेला निघून जातात. तर बघा, या ठिकाणी असे चर्चा करण्यासाठी ती गणेशरावने आपल्या दोन्ही मुलांना जवळ बोलवलं होतं. आपली शेती भाती दुकानं नीट सांभाळा, त्याकरता मी सांगतो त्या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आपली शेती भाती दुकान नीट सांभाळा आणि त्याकरता मी सांगतो त्या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे जाताना ते त्यांना सांगत आहेत, सूचना देत आहेत की जी संपत्ती मी वाटलेली आहे ती संपत्ती चांगल्या प्रकारे ठेवा आणि मी जे 3 गोष्टी सांगत आहे ती लक्षपूर्वक ऐका आणि लक्षात ठेवा. कोणत्या हो बाबा? रवीने विचारलं. रवीने प्रश्न विचारलेला या ठिकाणी काय तर कोणत्या तुम्ही ज्या गोष्टी सांगताय त्या कोणत्या आहेत सांगा लवकर. बघा, गणेशराव म्हणाले, पहिली गोष्ट रोज सावलीतून कामाला जा आणि रोज सावलीतून घरी या. पहिली गोष्ट त्यांनी काय कोणती सांगितली? रोज सावलीतून कामाला जा आणि रोज सावलीतून घरी या. दुसरी गोष्ट रोज गोड खा आणि तिसरी गोष्ट आजूबाजूच्या प्रत्येक गावात एक घर बांधा. त्यांनी 3 गोष्टी प्रमुख सांगितल्या आहेत. पहिली कोणती? रोज सावलीतून कामाला जा आणि रोज सावलीतून घरी वापस या, म्हणजे परत या. आणि दुसरी बघा, दुसरी गोष्ट रोज गोड खा आणि तिसरी प्रत्येक म्हणजे गावात एक घर, म्हणजे आजूबाजूचे जे गाव आहेत त्या प्रत्येक गावात एक घर जरूर बांधा. अशा 3 गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी आपल्या 2 मुलांना सांगितलेल्या आहेत. याचं लक्षात. तर बघा, इथपर्यंत तुम्हाला पाठ समजला असेल. जे जिथपर्यंत पाठ समजावून जाणार आहे तिथपर्यंत तुम्ही काय करायचं? पाठ वाचून घ्यायचं, पाठाचं प्रकट वाचन करायचं. लक्षात. पुढे जो उर्वरित भाग आहे तो आपण काय करणार? उद्याच्या तासाला अभ्यासणार आहोत, उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार. ठीक आहे.